काळ्या भिंतींचा जय बोला. थँक्यू अभिजात सर. तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या सिनेमांमधून ऐकलं आहे, वाचलं आहे, पाहिलं आहे, पण मला असं वाटतं की इतकी श्रीमंती देव सगळ्या कलाकारांना देव की एवढी एक कविता ऐकवण्यासाठी आपल्याला अमेरिकेतून यावं असं वाटावं. त्यामुळे जोरदार टाळ्या अभिजात जोशी सरांसाठी व्हायला पाहिजेत. पुढचं नाव आहे श्री लक्ष्मण उतेकर सर. यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं आणि आपली कविता सादर करावी. सन्माननीय राजसाहेब, आशाताई, जावेद साहेब आणि इतर सर्व आदरणीय मान्यवर. ॲक्च्युली जेव्हा साहेबांनी मला फोन केला आणि आग्रह केला, ते आग्रह होता की ऑर्डर होती तेच कळलं नाही, पण हक्काची ऑर्डर होती एवढं मात्र नक्की. आणि साहेब म्हणाले माझी इच्छा आहे की तुम्ही कविता म्हणावा, आणि मी म्हटलं मी, आणि साहेब खतखन हसले. मी 2-3 लिहून आणल्या, कारण मला माहीत नाही. मी साहेबांना विचारलं मी कुठली म्हणू, ते म्हणाले तुम्हाला आवडेल ती म्हणा. म्हणून मी 2-3 लिहून आणल्या. म्हटलं याच्यातली दुसऱ्या कोणी म्हटली तर माझा नंबर लागावा. मी एवढ्या मंचावर कविता कधीच वाचली नाही. खरं तर मी कविताच कधी वाचली नाही. कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता आहे. जेव्हा भारताचं आणि चीनची लढाई चालू होती तेव्हा आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी. पहिल्यांदा वाचतोय, चुकलं वाकलं झोळीत टाका. बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मिळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर पळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साम मंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते, रणाची नौबत आता धडधडते. सह्यागिरीतील वनराजांनो, या कुहुरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे. एक हिमालय राखाव्यास्तव करा हिमालय लक्ष खडे, समरपुराचे वारकरी हो समर देवता बोलविते. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले. काबूल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते. कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमुचे एक असे, कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमुचे एक असे. कोटी कोटी देहांत आजया एक मनीषा जगत असे. पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे, पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे. एक प्रतिज्ञा विजय मिळतो, राहील रण हे धगधगते, राहील रण हे धगधगते. मला वाटते साहेब मी बरोबरच बोललो असेल. नागराज, पुढच्या वेळी नक्की तयारी करू येईन. खूप खूप धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद साहेब. थँक्यू सो मच. थँक्यू. लक्ष्मण सर, तुम्ही आत्ता म्हणालात ना मी याआधी कविता कधी वाचलेली नाहीये. मगाशी पराग सर पण असंच म्हणाले. सर आपल्याकडे काय